नमस्कार. मी प्रसन्न कुलकर्णी. एकूण 70 अरुणाताई या उपक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी आज मंत्राक्षर या पुस्तकातल्या या कविता संग्रहातल्या अरुणाताईंच्या 3 कविता वाचणार आहे. कविता हा खरं तर माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात अरुणाताईंच्या कविता म्हणजे एक वेगळाच अनुभव. वेगळा अनुभव का? तर मला वाटतं कविता वाचताना, कविता ऐकताना आपण एक आपलं विश्व तयार करत असतो आणि त्या विश्वातून ती कविता ऐकत असतो, ती कविता वाचत असतो. आणि जशी कविता संपायला येते तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण उभं केलेलं विश्व हे ते नाहीच आहे जे अरुणाताई सांगू पाहतायत. मग आपण अरुणाताईंच्या नजरेतून, अरुणाताईंच्या विश्वातून ती कविता पुन्हा एकदा वाचायला घेतो. तेव्हा वाचताना आपल्याला धूसर अशी ती कविता समजायला सुरू होते. पण मन केवळ पटल्याचा भास तयार करतं असं मला वाटतं. फक्त आभास. मग पुन्हा एकदा आपण अंतर्मुख होऊन ती कविता वाचायला घेतो तिसऱ्यांदा. तेव्हा आपल्याला ती कविता लख्ख होत जाते. मला वाटतं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य अरुणाताईंचं आहे. आपण आपल्या वाटा शोधत त्यावर चालत असतो. त्या वाटा अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपला एक प्रवास चालू असतो. मला वाटतं या प्रवासाची म्हणून नवे निराळे होण्यासाठी ही कविता. आता भागणार नाही नुसता कवितेत रुजवून कोवळ्या गवताचा वास. शब्दांमधून फुलं फांद्यांना बहर आणून चालणार नाही. तसा सतारीच्या तारांमधून वळत निघेलही एखाद्या चिमण्या गाण्याचा स्वर लोभस, किंवा रंगाच्या एखाद्या चपळ फटकाऱ्यातून धावत निघेल टपोर डोळ्यांचे हरिण पाडस. हे जरी खरं असलं तरी पुरं ठरणार नाही. चित्रासाठी, गाण्यासाठी, नवे निराळे होण्यासाठी श्वासा इतकंच निकडीनं टिकवावं लागेल रान, बाहेरचं आणि आतलंही. नांगरावी लागतील शेतं आणि अडवावं लागेल पाणी, जमिनीवरचं आणि आतलंही. असाव्या लागतील पाणथळ जागा आणि गवती कुरणं असावी लागतील झाडं. मायाळू फांद्यांवर फळा फुलांसकट पाखर घरटी सांभाळणारी आणि असावी लागतील माणसंही. पाण्यासाठी, प्राण्यांसाठी, झाडांसाठी, गाण्यांसाठी जीव धरून राहणारी. स्वतःमधून वाढता वाढता दुसऱ्यासाठी जगणारी. स्वतःमधून वाढता वाढता दुसऱ्यासाठी जगणारी. आता हे दुसऱ्यासाठी म्हणताना आपण बऱ्याचदा समोरच्या माणसाचं दुःख समजून घेत असतो. तेव्हा नकळत आपली तंद्री लागते बघा. तेव्हा ती नेमकी का लागते? ते दुःख आपलंच आहे, ते दुःख आपलंच आहे का त्याचं आहे? ते मला माझंच वाटतंय का? मला वाटतं या परिस्थितीत असतानाची भर पावसात ही कविता. भर पावसात ती बाई आलेली दारात. खांद्यावरचं तान्हं पोर उघडं बंब कळवळून रडत असावं असं मला प्रथम वाटतं. पण ते रडत नसतं. टिपेच्या आवाजात किंचाळणाऱ्या आईचा उघडा ओला खांदा चोखत, डोक्याला गुंडाळलेला प्लास्टिकचा कागद ओढत बेफाम भिजताना ते निमूट असतं. पावसाच्या अमानुष झडझडीवर चरे ओढत ओरडत राहते त्याची आई गुराप्रमाणे. तिचं अर्ध उघडं शरीर झोडपणारा पाऊस आणि तान्ह्या पोराचं ते शांत पडून असणं.
किती भयकारक, किती केविलवाणं. थांब म्हटलं तरी थांबत नाही. दिलेल्या साडीची चौघडी पोरावर टाकत ती निघून जाते भर पावसात. सरी कडकडून कोसळत राहतात. केशरी ज्वाळांची ऊब अंगभर माखून घेत मी पडलेली, डोळे मिटून माझ्या घरात. बघत राहिलेली आत मनातल्या मिट्ट काळोखात. येत असत कोणी आतून, मला मला हालचाल दिसते. धडपडणार, सरपटणार, ते ते पुढेच येत राहतं. राखलेला माझा श्वास मी मी प्राण गोळा करून पाहते. कोसळणाऱ्या सरीवर सरी वीज तडफडून आवाज करते. ते येतं अखेर समोर. कोंडलेला श्वास मी मोकळा करते. अन घामेजल्या तळहातांनी त्याला हृदयाशी घट्ट धरते. हे माझं, माझ्यातून आलेलं, ओलं, खरचटलेलं, दम लागून धपापणारं, सगळं माझं, माझंच असलेलं. मी आसासून उचलते वर त्याचा इवलासा करून चेहरा. तर दिसतं ते एक फिरस्त भिकारी दुःख. मी तडफडते, भोवळते. ते माझं गाणं असतं की तिचे मूल असतं. एकमेकांचं सुख-दुःख जेव्हा आपण सामावून घेतो, तेव्हा मला वाटतं नातं ही गोष्ट तिथे उपस्थित होते. आता नातं म्हटलं की त्याचे अनेक पैलू आहेत. पण त्यातलं सगळ्यात विलक्षण नातं म्हणजे मला वाटतं आपण स्वतःहून तयार केलेलं. आपण स्वतःहून निर्णय घेऊन जोडलेलं नातं. आता त्या नात्यात आपण एवढे जवळ येतो की कधी-कधी घुसमट होण्याची शक्यता असते. मला वाटतं त्यावरची ही एक चित्र नावाची कविता. आपण दोघं आहोत एकत्र, असं चित्र काढणं अवघड आहे. हे मी तुला कितीदा तरी सांगितलंय. तरी हट्टानं काढणार असशील तर काढ बापडा. तो पॅलेटवरचा रंग घे पांढरा. मिसळ कशात तरी. कर करडा. आता काढ मैलोगणती पसरलेला एक वाळूचा पट्टा वेडा वाकडा. कशाला लालन गुलाबी, पिवळान करडाच होईल पुरता. निवडुंगाला फुलं बिलं येण्याचा तो ऋतूच नव्हता. तापलेली पिवळट कोरडी हवा, निर्मनुष्य सगळं. नव्हता रे कारवा बिरवा. आभाळ ते असणारच की. काढ तुला हवं तर पक्षी बिक्षीही. नाही पण नकोच. नसल्यानं काही बिघडत नाही. आता आपण काढ ना, उभे असलेले मध्येच कुठेतरी, ओठात ओठ गुंतवून. आठवतंय ना, आठवतंय ना ते शोषून घेणं एकमेकांना, सगळी ताकद एकवटून. मोठे नको इतके. जीव घेण्या तहानेने आपण ठिपक्या एवढे लहान झालोय. एकमेकांना सावकाश शोषत संपवत गेलोय. आणखी काय सांगू मी. धन्यवाद.